नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास यातील 11वा पाठ समतेचा लढा या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग पाहूया। यामध्ये प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। यामध्ये आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत, तर रिकामी जागा पाहूया। 1. राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना रिकामी जागा यांनी केली, तर याचा योग्य पर्याय आहे रखमाबाई जनार्दन सावे। 2. अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष रिकामी जागा हे होते, तर कोण होते? साने गुरुजी। 3. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष रिकामी जागा होते, याचा योग्य पर्याय येईल लाला लजपत राय। दुसरा प्रश्न आहे, टिपा लिहा। यामध्ये 1. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य, याचं उत्तर आहे 1. दलितांच्या प्रगतीसाठी त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली। 2. मुंबईत देवनार या भागात त्यांनी मराठी शाळा उद्योग शाळा सुरू केल्या। 3. पर्वती मंदिरामध्ये प्रवेशासाठी सत्याग्रह, शेतकी परिषद संयुक्त मतदारसंघ या दलितांचा सहभाग व त्यांचे हित यासाठीही ते सक्रिय असत। केलेल्या सुधारणा, याचं उत्तर 1. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला। 2. जातीभेद निर्मूलनासाठी रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसायबंदी हे जातीतील निर्बंध दूर केले। 3. आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली। 4. संस्थानातील बलुतेदारी पद्धती नष्ट केली आणि लोकांना व्यवसाय स्वातंत्र्य देऊन त्यांची सामाजिक गुलामगिरीतून मुक्तता केली। तिसरा प्रश्न, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। त्यामध्ये 1. सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले, याचं उत्तर कारण आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे असे साम्यवादी नेत्यांचे मत होते। 2. कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी या काळात केले। 3. साम्यवादी चळवळीचा वाढता प्रभाव सरकारला धोकादायक वाटू लागला, त्यामुळे सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले। दुसरा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली, याचं उत्तर कारण वृत्तपत्रे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे अविभाज्य अंग होते। समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दुःखांना वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली। या वृत्तपत्रांद्वारे आंबेडकरांनी दलितांच्या मनामध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करून दिली। तिसरा प्रश्न, राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली, कारण उत्तर आहे कारण 19व्या शतकात कापड गिरण्या, रेल्वे यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती। कामगारांची संख्या कमी होती। 2. कामगारांच्या संघटना नसल्याने कामगार संघटित नव्हते। 3. पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणाचे प्रमाण वाढले, त्यामुळे कामगार वर्गाची वाढ झाली, त्यातून राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली। चौथा प्रश्न, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये 1. आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्त्वाचा का ठरतो, तर याचं उत्तर आहे 1. या लढ्यामुळे सरंजामशाहीला धक्का बसून शेतकऱ्यांना न्याय मिळू लागला, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जाऊ लागले। 2. कामगारांचे लढे तीव्र होऊन समाजवादी समाजरचनेची मागणी हा वर्ग करू लागला। 3. स्त्रियांची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी पुरुषांबरोबर स्त्रियांचे नेतृत्व पुढे स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरला जाऊ लागला। 4. दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडून अस्पृश्यता नष्ट करणे, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करणे या दृष्टीने प्रयत्न होऊ लागले। अशा रीतीने समाजातील शोषित पीडित समाजाच्या विकासासाठी समतेचे हे लढे महत्त्वाचे ठरले।
दुसरा प्रश्न, पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा. उत्तर 1. 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पिके बुडाली. 2. हालाकीची परिस्थिती झालेल्या शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी शेतकऱ्यांना संघटित केले. 3. जागोजागी सभा मिरवणुका घेऊन कलेक्टर कचेरीवर मोठ्या संख्येने मोर्चे काढले. 4. धुळे अमळनेर येथे गिरणी कामगारांचे संघटन करून किसान कामगारांची एकजूट घडवून आणली. तिसरा प्रश्न, कामगारांनी उभे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक कसे ठरले. याचं उत्तर 1. भारतात 20व्या शतकाच्या पूर्वार्धात उद्योगधंदे सुरू झाल्याने कामगारांचा मोठा वर्ग उदयाला आला. आपल्या समस्यांसाठी हा वर्ग लढे देऊ लागला. कामगारांच्या या लढ्याने स्वातंत्र्य चळवळीस पाठबळ मिळाले. 2. 1928 साली मुंबईत गिरणी कामगारांनी 6 महिने संप केला. रेल्वे कामगार, ताग कामगार, आसामातील चहामळे कामगार अशा अनेक ठिकाणच्या कामगारांनी तीव्र लढे दिले. 3. कामगार चळवळीच्या वाढत्या शक्तीने सरकारही अस्वस्थ झाले. अशा रीतीने कामगारांचे हे लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक व उपयुक्त ठरले. चौथा प्रश्न, स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर आहे 1. भारतातील समाज व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते. दुष्ट चालीरीतीमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे. 20व्या शतकात स्त्रीविषयक सुधारणांसाठी समाजात जागृती होऊ लागली. 2. स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊन त्या स्वतंत्र संस्था संघटना स्थापन करू लागल्या. 3. वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या. 4. सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढला. राष्ट्रीय चळवळीत क्रांतिकार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. स्त्रीविषयक सुधारणा चळवळीमुळे स्त्रियांना प्रांतिक मंत्रिमंडळातही स्थान मिळाले. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आर्ट अँड क्राफ्ट, ग्रामर यांचे देखील व्हिडिओ तुम्ही नक्कीच चेक करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.